मला पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का शिर्डीच्या नगरात नाचत गाजत निघाली पालखी शिर्डीच्या. साईराम मंडळी, आजचा दिवस 5वा. सकाळची गोष्ट मस्त. आपली मित्रमंडळी आता चहा प्यायला घेतली. आरती तर झाली. साईराम तब्येत डाऊन आधी काय तब्येत सगळं डाऊन होता. उलटा बिलटा केलं नाही तर जाऊ चहा घेऊ. बाबाले आपली गरम गरम छान मस्त टोस्ट बरोबर. नाना बी खाता इथे बाजूला. मित्रमंडळी झाले रेडी आता. चहा पिऊन घेता पटापट. मला आता पालखी निघेल आपली. उतरायची तयारी नाही. तर काही सकाळचा व्ह्यू बघा मस्त. खूप छान व्ह्यू दिसतोय. सकाळी 6:30 वाजता आपली पालखी म्हणजे पालखी लवकरच निघली. 7च्या आसपास ट्रकला नाही तर पालखी दिसली असते. आता चला आपण जाऊ पहिले झेंड्यावर. पहिले झेंडा इथे आहे बघा. आता आपल्याला शिर्डी खाली 100 किलोमीटर राहिले. आज सिन्नर चढायचं आपल्या संध्याकाळी. आपली पालखी पण जवळ आली. सगळी मित्रमंडळी नानाचा चालेल ना. आपला नाना उतारला होता पालखीमधून. आपला भरती चेंज झालेला आहे. पण दाखवतो भरती कोण झालं दरवर्षीचा. ही पालखी आली आपली. चला पुढे जाऊ. काल सकाळी माझी चिल्लर पालखी भेटली आपल्याला. त्याला तिथे दीदी तर काही सगळे चिल्लर चोकलेट दिली. चला पालखी जाऊ. ओम साईरा. तर अजून चिल्लर पार्टी होती आणि चोकलेट दिली. पण असा इश्यू झाला. परत चोकलेट संपली. कारण 70 चोकलेट घेतलेली. त्याची पहिल्या अलग घेतलेली ती अलग. तर परत असं चोकलेट सुजावं लागते. कधी रोडला भेंडे भेटते. खूप मस्ती नाही शकत. आम्ही पालखी पुढे चालले. चला जाऊ पालखी जाऊन व्हिडिओ काढू मस्त. चल बेतोडे गावाची भक्त साई जातो या चालत. बेतोडे गावाची भक्त साई चालत या चालत. वाजत गाजत निघत पालखी शिर्डीच्या नगरात. नाचत गाजत निघाली पालखी शिर्डीच्या नगरात. शिर्डीच्या नगरात. ओम साई जय साई. 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 जय साई. ओम साई. साई बाबा की जय. काहीतरी जुळला. अनंत कोटी बोल. एक साथ आला. बोल अनंत कोटी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. ओम साई महाराज की जय. ओम साई जय साई. ओम साई जय. खूप जर पोहोचलेलो आपण फायनली. फुल मजा करत देऊन केली त्यानं आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. जे मला पालखी देऊन केली त्यानं आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. बाबो दे मला पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. काय तुझा नाश्ता आहे आपला. मग चल नाश्ता खाऊ. खूप मजा येते गेली. आता जरा पोट भरू. नाचून नाचून पोट खाली झाली. आज नाश्ता काय गाईज आपला सकाळचा नाश्ता बघा. आजचा भाकर वाट्यांची भाजी. भाजीमध्ये बटाटा आहे आणि फरसाण आहे.
आपली मित्रमंडळी बसली सगळी. पण याला आमच्या मित्राला हे वांग दिसतात. आता तुम्ही सांगा याला वांग कसे दिसतात ते. बटाट्याला वांग होते. ए काय झाला? वांग्याची भाजी दिसली मला. त्याला वांग्याची भाजी दिसते. हा वाला उलटा याचा एक तोंड पांबले सकाळला पश्या रात्री पश्यात टांगा पलटी बी झालते रेचे. चला आता खाऊन घेऊ. ब्रेक घेतोय आपण. एकदम पार्टी केली बघ. नाचते बघा मित्रमंडळी पण नाचते आणि आपल्याला काय विषय रस मंडळा करून पटापट बनवून दादासाठी ठिकाण आपली पालखीमधली आपला टेम्पोमधली काही पालखी दुसऱ्यासाठी. रेडी आहे पालखी बी रेडी आहे. पटापट झाला तर काय आपण आता दुपार स्टॉपवरून निघले. आपली पालखी पुढे गेली आणि आपली नानासाहेब पाठीमागे म्हणजे बरीच मंडळी पण आहे पाठीमागे. आणि आपली पहिला चॉकलेटच संपलेली बरीच तुम्हाला माहिती असेल. तर मीने डबल जाऊन दुकानात चॉकलेट घेतले. आता 50 चॉकलेट घेतले ना एकदम पूर्ण भरले. आणि आता बरेच 3-4 लागू दिले पण लगेच. चला तर पुढे जाऊ आणि अजून कोण चिल्लर पार्टी भेटते आणि चॉकलेट देऊ. तर पालखीचं तर आपली दुपारची भरीची पालखी तर घेतली मी बरेच वेळ. चल आजचा संध्याकाळ स्टॉप बघायला आता मजा करत जाऊ. मित्रमंडळी पार्टी आता येईल ती पण पुढे लगेच. चल आपल्याला जिरा सोडवतो रस्त्यात नानाचं जायला तिथे विजयाना दुसरी अजून मंडळी. चला जाऊ आता मस्त जिरा सोडूया पाहिजे. दादा जिरा सोडा काय भेटलं कसं वाटला? चालता चालता हा घाट चढत आहे ना एनर्जी. सिन्नर घाट चढत आहे ना आपल्याला. आता सिन्नर घाटाची पहिले एनर्जी दिली आम्हाला आणि आता सामने सिन्नर घाट चालू झालं. हे चढण दिसतंय इथूनच चालू झालं. चला चालू झालं सिन्नर घाट चढतो आरामात. मामा पण पुढे आहे. पिंक टी शर्टवाला मामाच आहे आपल्याला असला. चला जाऊ मामाजवळ. तिथे मस्त दरक्षांचा बाग लावले आहे बघा. पूर्ण बेननी केले मोठे दंड लावले. द्राक्ष बी लागले बघा इथे छोटे छोटे. हे बघा द्राक्ष लागले मस्त. इथे मोठ्याचे मोठं बाग लावले आणि आपण चढत जाऊ सिन्नर घाटात. घाट चालू झाला इथून. नीलमा भेटला. नीलमा जोडला आला. कसं वाटतं तुम्हाला द्राक्षांचा बाग? किती मोठा बाग आहे बघा. ते पूर्ण बांधणी करायला तेवढा टाईम लागते. मेहनत पण आहे त्याची. तेव्हा पाणी बिणी सोडल्या पूर्ण चाली बिली प्रॉपर बनवले. तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवता बाई. चांगला कसा नाही लागला हे बघ. तर काय जातं सिन्नर घाट बघा तुम्ही पण मस्त व्ह्यू आहे. व्ह्यू तिकडे पवन चक्क्या लागल्या मस्त. इथे दरी आहे दरी. हे जरा गोलांडी का बघते कार्तिक. नको जास्तच जवळ दे नोट डबल यायचं वांद डायरेक्ट वाऱ्यासारखा सरेल. हा बघा घाट. मस्त मामाजी ब्रेक घेतले आमचे. बस व्हिडिओ करायला थांबलो का मामा बसलाच पाहिजे ना. मामा लगेच ब्रेक घ्यायला रेडीच. चला जास्त ब्रेक घेऊन जाणार नाही. आपल्याला तुम्हाला दाखवतो बघा. इकडे मंदिर दिसते का व्हाईट व्हाईट खूप लांब एकदम सेंटरला बघा मध्ये. ते मंदिराला जायचं आपल्याला. इथून असं आता फिरून 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 इथून डबल टर्न देऊन इकडून सरळ सरळ जाऊन इकडून ते इथून तसं जाऊन तिकडे जायचा. खूप लांबचा पट्टा आहे. चला चालू करू मामा. चला चला साईराम. तिकडे नानासाहेब बसले. आपण निघू. आपला टाइम होते नंतर काय आलो काही दुसरा काही विषय नाही. तर काहीच आपला चाय आलाय 5:30 वाजता. बाबा चाय दे. आज स्पेशल बिस्किट आहे. स्पेशल बिस्किट बघा मस्त गोड गोड बिस्किट आहेत. दाखवतो बघा तुम्हाला कुठली बिस्किट आहेत ती बघा. बरोबर बाबा चाय दे. चहा अच्छा ना मस्त व्ह्यू बघा. व्ह्यू बघा. लिंबू पण आणल्यात दाबाने. लिंबू नको लेमन टी. बाबा पका गरम रे. हा ना कसं वाटतं व्ह्यू सामनीचा आणि चहा
लेमन टी घेतली तुम्ही? अरे आम्हाला गोड खायचं नाही तरी आम्हाला म्हणतात गोड बिस्किट पुरवतं. गोड खायचा नाही का पहिला? तरी पण एवढं काय बोलतो ना? आणि रोज संध्याकाळची चहाची सेवा ओम साई मंडळ करतो. त्याच्याबद्दल आम्ही सर्व पदयात्री त्यांचे आभार मानतो. एवढे बोलून मी साईच्या चरणी 2 शब्द ठेवतो. घेऊन येणारा आणि चले दुसरे मित्र मंडळी आलेले आहे. चला या साईराम चहा घ्या. चहा गाईज हा व्ह्यू बघा. मग तुम्हाला दाखवायची इच्छा आहे मनापासून. किती भारी व्ह्यू वाटते बघा ना. एक नंबर व्ह्यू वाटते. व्ह्यू गाईज काय व्ह्यू आले बघा ना. पवनचक्क्या, डोंगर मस्त शेतलवल्यात. डोंगराच्या सूर्य मावलताना काय दिसतोय व्ह्यू. काय खतरनाक. न्याच्या बरोबर खादूर बकरे पहिल्या रिटर्न. माझंच काय घेतलं ना. मी नाही घेतलं. पाठीमागची धावत येईल ना. माझ्या हातांच्या वस्तून खायचं चालू केलं. आम्ही फोटो काढतो. कुठे आपलं श्वान येऊन बसले. साईराम बघू ते भूक लागले श्वानला. हो लागले रे भूक लागले. आई वरची कॅडबरी खाली. भाई काय सीन आहे. दे तो बिस्किट देतो पूर्ण. माझा घेते तुला. तर गाईज बिस्किट बघा आम्ही कुठला देतो. त्याला भूक लागली तर काय करू. श्वानला भूक लागली. आम्हाला पहिला श्वान भेटले या वर्षीचा. म्हणजे बरोबर नाही पण इथे आम्ही फोटो काढताना आला आमच्या बरोबर. खाऊ दे भूक लागली. बरीच वाटते शेटला. अरे ये बाई ये 10 रुपये द्यावे बघा. असं कोसळतात ना. व्ह्यू बघा ना गाईज. काय व्ह्यू. यू ना यू भाई बस झाला आता. आमचा आवराच कोटा आहे. दुसरा आमचे चॉकलेट मटेरियल खाशील तू. तर आपण आपल्या आजच्या स्टॉपवर आलेलो आहे ना. आपला श्वान पण आलेला. मला वाटलं येणार नाही. तो आलेला आहे बघा माझ्या बरोबर. चला त्याला भूक मला असं वाटला भूक लागले आणि त्याला मी जसं बिस्किट काय खावले. तो माझ्या बरोबरच आला. चला चांगला आहे. आम्हाला श्वान नव्हता यावर्षी. दरवर्षी श्वान असतो. यावर्षी श्वान नव्हता. आता श्वान पण आलेला. त्याला आवाज जायचं लगेच. ओम साईराम. संत बड्या त्याला केक बरं शेटलं बाईला. मंडळाकडून आपले शुभेच्छा आले सुशांतला. आता फुल जास्ती गोड झाला का. घे आता घे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला हे बघ हे केकू जोर घेतले दादानी. इकडं बघ केकू चुमरा किती भरले. तर ते तर चालू चालेल मस्ती आपली. तर पहिला आराम करू जा थोडी वेळ. नंतर हातपाय धुवू. आपला श्वान आला इथपर्यंत. कुठे गायब झाला काय माहिती. या बाजूला गेलेला. कुठे गेला काय माहिती नाही. तर बघू नंतर जेवणाच्या टायमात आला तर बघतो. नको 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 नको. आम कॅमेरा की आपली जागा रेडी झालेली आहे इथे. चला. अरे श्वान आला. श्वान आला. मी नाही आणला. गाईस गाईस आपला श्वान आलेला आहे. तर गाईस जेवणाची कडे नाना समोसे जलेबी गाड्या घेतल्यात. नाना रेडी झाल्यात का. आता पहिले स्टार्टिंग केली. आता स्टार्टिंग आहे. सुरुवात करायला लागेल. मग बघायला लागेल टेस्ट. चला आपण तिकडे आतमध्ये जाऊन बसू. आपण सगळी नानासा बसून जेवण झाले होते रेडी. जेवण झालं ना रेडी है ना. जेवण झाले. आरती अजून बाकी. अजून टाइम जेवणाला. थोडं आपण जरा फ्रेश होऊ. आता
तेवढा आजच्या आरतीला फुल एन्जॉय केला पोरांनी. वाप घेऊ पहिला. बाबू कशी मजा आली आरतीला? बाबू खुश झाले आरतीला. मित्रमंडळी खुश झाले. फुल एन्जॉय कर. फुल मजा आज आरती बोलली तर जाऊ आता. जरा जेवण चालू होईल आजचा. कसा वाटलं शेट आरतीला? एक नंबर, जाम भारी वाटला. एकदम मजा आली ना? मजा आली. अमिता आरतीला कसा वाटला? हा एक नंबर मजा आली. जाम मजा आली. रोजची अशी आरती पाहिजे. सगळी मित्रमंडळी आली खालती. चला आपण जाऊ आता खालती. बाबा काही थंडी बेकार लागतं. थंडी लागतं. आरती कशी वाटली आजची? मजा आली का नाही? ए बाबा एक आई एक एक ये तो पिल्लू निघला रे. तर गाईज आपलं जेवण चालू झालं. जेवण घेतो. एक हातात घ्यायला जमत नाही म्हणून पहिलाच दाखवतो. चला. थंडी पण 16 डिग्री टेम्परेचर आहे. प्लेट मस्त पुसून घेतो. नानाचे अजून भाकरी परत गरम करायला घेतल्या. कडक होता ना लगेच. चला साईराम. भाकरचा खात नाही. बघू जाऊन म्हणते लास्टला आयटम काय काय आज आजचं जेवण. चला साईराम मंडळी जेवायला बसली आपली. साईराम. हा लगेच पापड गायब. मला अंदाज होता म्हणून मी पापड एक्स्ट्रा आणलीतला. 2 पापड मला लागतातच. पवन तुझं मटेरियल राहिले. हा गाईज आजचं जेवण बघा. जलेबी, पापड, डाळ भात, कोशिंबीर आणि कसली होती रे मी विसरलो. मामा कसली होती? नाही मिक्स नाही. चवली वाटली नाही ती. घेवडा 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 बटाटा. घेवडा बटाटा घेवडा बटाटा आणि दुसरी चवलीची होती. मामा आता मी चवलीची भाजी खात नाही म्हणून मी घेतली नाही. खाऊन बघ खाल्ली दही सारखी लागल. जलेबी मी पवनला देणार आहे. पवन बोलतो मला जलेबी पाहिजे. तो बी जलेबी सारखंच आहे. चला जलेबी नो मग गुलाबजामुन सॉरी गुलाबजामुन दादाची स्माइल बघा. मेरा मग स्माइल कशी होती? दादाला ऊन लागतो. ऊन लागतो. दादा ऊन लागतो. टोपी घातली. अरे आता टिकू टोपी घालते बस. हा आता कसा गुलाबजामुन दिसला. चला आता जेवण घेऊ मस्त.